परदेशामध्ये अखंड चतुर्शिमेची ही बाललेकरं परदेशामध्ये गाडी घोड्यातून कामाधंद्यासाठी गेले, जशी त्यांच्यावरती रखवाळी धरले तशी रखवाळीदार सिंहासन आनंदात पार पाडून घे आणि ओटी भरलेली तुझी ती मान्य करून घे, सुखी बाकी बक्षीस करा आणि सिंहासन आनंदात पार पाडून घ्यायची रखवाळीदार सुखाची संभाळ करा। आज घोडे सण आणि घोडे सणाची सुरुवात देवाला आरज लावून देवाला मानवून आज ग्रामदेवता गावच्या देवळातून पालखीत विराजमान होणार आहे आणि तिथून ती सहानेवरती जाणार आहे। होमासाठी लागणारी माडहोळ सुद्धा तोडली जाईल। ग्रामदेवता थेट सहानेवरती न जाता ज्या ठिकाणी माडहोळ तोडणार आहे त्या ठिकाणी पहिली ग्रामदेवतेची पालखी जाईल आणि त्या ठिकाणी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम, त्यानंतर माडहोळ तोडण्याचा कार्यक्रम, शीत तोडण्याचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे। ग्रामदेवतेची पालखी देवळातून आता ज्या ठिकाणी माडहोळ तोडली जाणार आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी ग्रामदेवतेच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे। आता ज्या मार्गावरती पालखी जाणार आहे ना तो रस्ता खूपच सुंदर आहे। कोकणचं सौंदर्य निसर्ग दाखवणारा हा रस्ता आहे। आपल्याला जाताना नारळी पोपळीच्या बागा, संत वाहणारी नदी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी, नारळी पोपळीच्या सुंदर बागा आपल्याला ह्या सर्व पाहायला मिळणार आहेत। ग्रामदेवतेची जी पालखी आहे तिचं आगमन झालेलं आहे, इथं माडोळ आहे, त्यानंतर शीत आहे, त्या ठिकाणी आता पालखी जाणार आहे। आणि हा जो रस्ता आहे ना पूर्ण जंगलामधून आपण बघितलं आंब्याची त्यानंतर काजूची वगैरे झाडं आपल्याला आसपास दिसतात। छोट्याने निशाण पकडलंय आणि पाठच्या बाजूला आपल्याला मध्येच पालखी दिसते, त्याच्या पुढे आहेत ते ढोलवाले सर्वजण आणि या साईडला छोटी मंडळी असतील, त्यानंतर सर्व गावकरी असतील, त्यांनी एकाच कलरची टी शर्ट त्यानंतर गांधी टोपी घालून शिमग्याची शान वाढवलेली आहे। आम्ही नदीच्या इथं आलोय आणि ह्या नदीला पाणी आता बघितलं तर खूप कमी पाणी आहे आणि ह्या ठिकाणी जरी थोडं पाणी असलं तरी ते सुंदर, नितळ आणि स्वच्छ पाणी आहे आणि त्याच नदीतून आम्ही पलीकडे जातोय। वनगेवाडी इथे पालखीचं आगमन झालेलं आहे आणि ह्याच ठिकाणी माडहोळ तोडण्यात येणार आहे। याच ठिकाणी पालखी सुद्धा नाचवली जाईल, नाश्ता केला जाईल व त्यानंतर सर्व गावकरी माडहोळ तोडण्यासाठी जातील। माडहोळ आणि शीत तोडून झालेला आहे। माडहोळ तोडण्या अगोदर मानकरी माडहोळीची पूजा करतात, गाळाभेट घेतात आणि त्यानंतर माडहोळ तोडण्याचा कार्यक्रम सुरू होतो। त्यानंतरच सर्वात मोठी गोष्ट असते की अडचणीच्या जागेवरून माडहोळ सुरक्षित बाहेर रस्त्यावरती घेऊन येणे।
दुसरा दिवस उजळला आहे. दुसरा दिवस म्हणजे तिकटे सणाचा दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता होम लागणार आहे आणि त्या अगोदर माडहोळ उभी केली जात आहे. उपस्थित आहेत त्यांना संपर्क करून त्यांची सोय करून ग्रामस्थांनी द्यायची आहे. आलेल्या मंडळांना ही विनंती आहे. थोड्या वेळातच होम लागणार आहे. त्या अगोदर होमाला प्रदक्षिणा घातली जाईल. होमामध्ये नारळ टाकण्याचा मान पहिल्यांदा मानकऱ्यांना आणि गावकऱ्यांना भेटतो. पुढे ढोल वादक आणि मागच्या बाजूला सर्व गावकरी आपल्याला दिसत आहेत. होम सजवून रात्रीच झालेला आहे आणि सकाळी 8 वाजता आता हा होम लागणार आहे. पालखीने प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर सगळे नवरदेव होमाला प्रदक्षिणा घालत आहेत. होमाला प्रदक्षिणा घालणे म्हणजे मोठी कसरत आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती गरम वाफा लागत असतात.